आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. अंजली घरी परत आली आणि मामा मामी खूप चिडलेत तिच्यावर. तिला घरात घेत नाहीये. घरातलं वातावरण जरा वादग्रस्त झालंय आणि मी तिथे असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना समजवावं लागेल मला. त्यामुळे मी घरी गेले तर चालेल का? हो, जा ना. खरंच जाऊ? जा. थँक्यू. थांब ग. तुला काय मी मूर्ख वाटले का? थोडीची आय एम मॅड. तू त्या अंजलीला तुझ्या घरच्यांनी परत घरात घ्यावं म्हणून समजावणार आहेस घरच्यांना? हो, त्यासाठीच तर जाते मी घरी. अंजली तुझ्या रस्त्यातला काटा होती आणि तू तिलाच मदत करणार. एवढं कसं काय तुला करावं असं वाटतं ग? एवढी चांगली कशी काय तू? तुला देवत्व वगैरे प्राप्त झालंय का? नाही नाही, असं अजिबात नाहीये. हे बघा, अंजली कशी वागली तरी शेवटी ती माझी मामे बहीण आहे. आम्ही एकत्र लहानाच्या मोठ्या झालो आणि आता ती कुठल्या तरी अडचणीत आहे, त्यामुळे तिला माझ्या मदतीची खूप गरज आहे, म्हणून मी तिथे जाते. किती चांगली आहेस ग तू. देवाने ना सगळा चांगुलपणा तुलाच दिलाय. इतक्या मोठ्या मोठ्या बाता मारायच्या कंटाळा नाही येत तुला? एवढा चांगुलपणाचा आव आणत राहतेस, नाटक करतेस, बोर नाही होत तुला? मॅडम, हे बघा तुम्ही. मला माहिती तू ना त्या अंजलीचं कारण फक्त पुढे करतेस आणि खरं तर तू तुझ्या आईला भेटायला चालते, हो ना? नाही नाही, असं अजिबात नाहीये. खरंच अंजली घरी आली आणि मी फक्त तिच्यासाठी चाललीये. मी अजिबात तुमच्याशी खोटं नाही बोलत आहे मॅडम. ए बाई, त्याचं रडू बिडू नकोस ना माझ्या समोर. ठीक आहे, त्या अंजलीला घरच्यांनी घरात घ्यावं हे समजावायला चाललीस ना तिथे? हो. ओके, जाऊ शकतेस तू, पण माझी एक अट आहे. कोणती अट? सांगते. ओमी, ओमी, अरे ओमी. काय झालं आत्या? मला का बोलवलंस? सांगते. तुला तुझ्या माहेरी जायचंय ना? जायचं, पण ओमीला सोबत घेऊन जायचं आणि तिथे तुझ्या आईशी तू एकही शब्द बोलायचा नाही. तुझ्या बहिणीचं मॅटर सॉल्व्ह करायचं आणि तसंच लगेच घरी परत यायचं. हा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे. टेक इट ऑर लीव्ह इट. काय ना, माझा ना तुझ्यावर विश्वासच नाही, म्हणून ओमीला सोबत पाठवते. आत्या, पण तू जायचं तिच्या बरोबर आणि मेक शुअर की ही तिकडे तिच्या आईशी एकही शब्द बोलता कामा नाही. That's my order. ओमी. हो. गुड बॉय. खूप
बहिणी खबरदार हा. खबरदार जर तुझ्या आईशी तू बोललीस तर मी तुझं नाव आत्याला सांगेन हा. अगं बहिणी चिल, किती टेन्शन घेतेस तू. एवढं काय मनात घेऊ नकोस आत्याचं बोलले. तू ना माझ्याकडून आणि रियाकडून शिक. एक ट्रेनिंग घे तू माझ्याकडनं. कसलं ट्रेनिंग? आत्याला कसं गुंडाळून ठेवायचं त्याचं ट्रेनिंग. ओमी अरे काही काय बोलतोयस तू? खरंच वहिनी. आता मला सांग, आत्याच्या बोलण्याला काहीतरी अर्थ होता का? नाही, मी आत्याची खूप रिस्पेक्ट करतो हा. पण कधी कधी ना ती तिचं म्हणणं खरं करण्यासाठी काहीही करते. आता तू तुझ्या घरी जाणार आहेस आणि तुझ्या आईशी बोलायचं नाही, असं कसं होईल? आणि असं का करायचं आहे मुळात? हे काही नाही, तिला फक्त तुझा राग येतो, बाकी काही नाही. ते सगळं जाऊ दे, तू फ्रेश राहा. तुला तुझ्या आईशी जेवढं बोलायचंय ना तेवढं बोल. मी आत्याला काहीच सांगणार नाही. हे बघ, ओमी थँक्यू सो मच. किती चांगला आहेस तू. पण हे जर तू थँक्यू बिंक्यू म्हणणार असेल ना तर मी आत्याला सगळं सांगेन ना. देवांश जागीरदार, तू मला तुझ्या ऑफिसमधून बाहेर फेकलंस. मी तुला माझ्या सईच्या आयुष्यातून लांब फेकून देणार, तेही कायमचं. अंजली, अंजली आय एम रिअली सॉरी ग. अगं काय करतेस तू? मी खूप वाईट वागले तुझ्याशी, खरंच सर. अंजली प्लीज शांत हो. तू उभी राहा दे, उभी राहा. नाही सई, तुझ्या नजरेला नजर पण नाही मिळवू शकत ग. प्लीज उभी राहा. अंजली हे बघ, आता प्लीज रडू नकोस. आणि रडून का होणार आहे मला सांग. हे बघ, तुझी काही चूक केली आहे ना त्याचा सगळ्यांना त्रास झालाय, आणि सगळ्यात जास्त त्रास हा मामा आणि मामींना झालाय. आता माहितीये ग सई मला, पण मला हेही माहितीये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि ती चूक ना मला सुधारायची आहे सई. मॉम पॉप्स मला कोणीच घरात घेत नाहीये ग. काय करायचं सई? हो तू शांत हो, मी बोलते त्यांच्याशी. कोणी
कोणीही तिला दार उघडायचं नाही, सांगून ठेवतोय. मामा, मी सई आहे, दरवाजा उघड ना. तिला घेऊन या घरात यायचं नाही. तू ये. ओमकार, तुम्ही या. मामी, हे बघा, तुम्ही अंजलीला घरात घ्यावं यासाठी आली आहे मी इथे. नाही सई, अंजलीचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे ती या घरात येऊ शकत नाही. मामा, तुझ्या अशा बोलण्याने मला सांग, तुझं आणि अंजलीचं नातं संपणार आहे का? तुझा अंजलीवर किती जीव आहे ना माहिती आहे मला. हे बघ, मुलं चुकतात म्हणून त्यांचे आई वडील त्यांच्यावर रागवतात, बरोबर आहे. अंजली चुकली आपल्याला माहिती आहे आणि तिला त्या गोष्टीचा पश्चातापही होतोय. आपण तिला एक संधी द्यायला हवी की नाही मामा? प्लीज तिला माफ कर ना. कसं माफ करायचं सांग ना सई, कसं माफ करायचं? अख्ख्या जगासमोर थू केली या पोरीने आमची, कसं माफ करायचं सांग? आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना आबरू ही खूप महत्वाची असते आणि हिच्यामुळे आपल्या सगळ्यांची आबरू धुळीला मिळाली, त्यामुळे ही या घरात येऊ शकत नाही. मामा, हे बघ, तू जे काही म्हणतोयस ना ते सगळं बरोबर आहे, पण मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. अंजलीला घराबाहेर काढून तू सुखात राहू शकतोस? तेवढ्या अडचणीत ते तिला एवढा त्रास होतोय हे सगळं माहित असताना तुला शांततेत झोप लागेल? हे बघ मामा, आपल्यासारख्या माणसांना आबरू महत्वाचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांचं हितही तेवढंच महत्वाचं आहे ना. आणि अंजली तुझी मुलगी आहे, मग तू तिला माफ नाही करणार? प्लीज तिला एक शेवटचा चान्स दे ना. चल. अंजली, हे घे मला. ये. सई, अंजली, हे बघ, आता मामा आणि मामीने मनाचा मोठेपणा दाखवून ना तुला या घरात घेतलाय, तुझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय, त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ करणं ही तुझी जबाबदारी. आता पुन्हा जर तू ती चूक केलीस ना तर तुला कोणीच माफ करणार नाही, त्यामुळे काळजी घे. सई, मी यापुढे कोणाला चान्सच नाही देणार. कोणी माझी कंप्लेंट करेल, नीट वागेल मी. आणि आय नो माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झाला.
कोणी ना आपल्या एनिमीशी पण इतकं नाही वागत, इतकी वाईट वागली आहे मी तुझ्याशी. ऍक्च्युअली सॉरी साई, प्लीज जमलं तर मला माफ कर प्लीज. हे बघ, माझी माफी मागू नकोस. तुला माफी मागायचीच आहे ना, तर मामा आणि मामीची माग. साई, अगं त्यांची माफी तर मी मागितली आहे आणि सारखी सारखी मागत राहील, पण मी तुझी पण गुन्हेगार आहे ना ग. तुला इतका त्रास दिलाय साई, आणि इतकं सगळं होऊन पण जेव्हा मला गरज आहे तेव्हा तू माझ्यासाठी धावत आलीस. खरंच थँक्यू. अंजली, मला आईने फोन करून सांगितलं म्हणून मला कळलं तू इथे आलीस, नाही तर मला कळलंही नसतं. हत्या होतो, तुम्ही दोघे किती चांगले आहात. आता थँक्यू. इतकं वाईट वागली आहे तुमच्याशी, तरी तुम्ही इतकं चांगलं वागताय. थँक्यू सो मच. अंजली बाळा, नको ग रडू आता. हा, रडून आधीच त्रास झालाय ना तुला बाळा. अंजली, रडून काय होणार आहे? रडून तुझे काय घालवलेस ते परत येणार आहे का? मामी प्लीज आता तरी नको ना बोलूस तिला. का बोलू नको? अगं ही पोरगी रिकाम्या हाताने घरात आली आहे. तुझ्या सासरच्या लोकांनी जे दागिने दिले होते ना ते घेऊन आलेली नाहीये ही. लग्नातून पळून गेली म्हणून आधीच लोक आमच्या नावाने थुथू करतायत. यात जर आता पोलीस दारात येऊन उभे राहिले ना तर होती नव्हती तेवढी मुठभर आबरू सुद्धा धुळीस मिळेल आमची. पोरगी म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता. अजून काय काय बघावं लागणार आहे हिच्यामुळे कुणास ठाऊक. अंजली, गावभर भटकून आली आहेस ना, आता जेलची हवा नाही खायला लागली ना म्हणजे मिळवली. मामी हे बघ, असं काही होणार नाहीये, आणि जरी काही झालं तरी आम्ही आहोत ना. अंजली हे बघ, आता तू प्लीज स्वतःची काळजी घे, आणि ज्या चुका तू आधी केल्यास ना त्या आता परत करू नकोस. मी जे काही तुला सांगितलंय ते सगळं लक्षात ठेव आणि जबाबदारीने वाग. बरं आई, आम्ही आता निघतो. अगं हे काय, अशी लगेच जाणार? अगं जेवून जा ना. हे बघ, मी कुकर लावते आणि स्वयंपाक सुद्धा लगेच होईल. आणि ओंकारना असं न खाता पिता नाही सोडणार. हा मी. आई नको ना. हे बघ, भैरवी मॅडमने सांगितले काम झालं की लगेच. आणि तुलाही माहिती आहे ना, खरं तर मी अंजलीसाठीच इकडे आले होते, आणि मी अजून जरा वेळ जरी थांबले ना तरी भैरवी मॅडमचा शब्द मोडल्यासारखं वाटेल ते. त्यामुळे प्लीज आम्ही जातो. पुन्हा निवांत कधीतरी येऊ ना. अंजली काळजी. थँक्यू. सावकार जागा आणि पोचल्यावर फोन कर. अंजली, तू बैस, मी काहीतरी खायला घेऊन येते. तुझ्याशिवाय जरा सुद्धा करमत होतं का मला? लागला की नाही माझा तीर बरोबर निशाण्यावर. ते तुला बडवलं नसतं ना बाळा, तर माणसांनी सईला फोन केला नसता आणि बोलावून घेतलं नसतं. तुझे वडील सईशिवाय दुसरं कुणाचं ऐकतच नाहीत, माहितीये ना तुला. म्हणून ही आयडिया काढली. हे बघ, आता मी जाते, नाही तर तुझ्या बाबांना जर संशय आला ना तर तुला आणि मला दोघींना घराबाहेर काढते. काळजी घ्या.
टोनी यार मला नाही यायचं तुझ्या. तू नाही जा सकती. टोनी मला मी टोनीला मारलंय, कोणाला कळलं तर काय होईल? गॉड प्लीज त्या टोनीला सेव्ह कर, नाहीतर माझी कम्प्लिटली वाट लागेल. सर एक सेकंड सर, तुमचा ड्रायव्हर एक महत्वाची फाईल घ्यायला आपल्या प्रभादेवीच्या ब्रांचमध्ये गेलाय. 5 मिनिटं लागतील यायला. ओके, मी ड्राईव्ह करतो. ओके. मिस्टर देवांश जागीरदार, तू मला धक्का दिलास, मी तुला धक्क्याला लावलं. हॅपी जर्नी टू यू. रेस्ट इन पीस.